अस्मिताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी एक स्पेशल डिश रेसिपी बनवणार आहे, ते म्हणजे व्हेज मराठा रेसिपी। चला तर आपण सुरुवात करूया। किचन किंग मसाला, तिखट, जिरे आणि लसूण अद्रक मिरचीची पेस्ट, पुन्हा काजू, खोबरं, गरम मसाला, मीठ, तिखट आणि मिरची, कोबी, किसलेलं गाजर, कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा। गॅस चालू करून गॅसवरती कढई ठेवायची आणि 1-2 चमचे तेल टाकून कांदा टाकायचा आणि मस्त त्याला फ्राय करायचं। नंतर टोमॅटो टाकायचे, तुम्ही बघू शकतात, अद्रक पण टाकायचं, पुन्हा तीळ, किसलेलं खोबरं, जिरे, तीळ आणि मीठ बघू शकतात। मग याला मस्त मिक्स करायचं लो मीडियम फ्लेमवरती। तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने मिक्स करत आहे। हे झाल्यानंतर ह्याला एका डिशमध्ये गार होण्यासाठी ठेवायचं आणि ह्याला मिक्सर वाटे काढून घ्यायचं बारीक। नंतर कोबी घ्या, कोबी घेतल्यानंतर गाजर, कोथिंबीर, मीठ, गरम मसाला, मीठ, हिरवी मिरचीची पेस्ट टाकून त्याला मस्त मिक्स करा आणि नंतर हे मिक्स केल्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा पण ह्याच्यात टाकून ह्याला मस्त याचं सॉफ्ट डो बनवा। तुम्ही बघू शकतात मी आता हाताने मिक्स करत आहे ह्याला। तुम्ही बघू शकता असं सॉफ्ट डो बनवायचा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकून। आणि छोटे छोटे बॉल्स बनवायचे आणि गरम तेलामध्ये ह्याला फ्राय करायचं। तुम्ही बघू शकता मी फ्राय करत आहे लो मीडियम फ्लेमवरती। बघा असे वडे झालेले आहेत छोटे छोटे बॉल्स। नंतर कढई घ्या, त्याच्यात जिरे, लसूण अद्रकची पेस्ट आणि जो आपण ग्राइंड केला होता मिक्सरमध्ये मसाला तो पण ह्यामध्ये ॲड करा आणि नंतर पाणी टाका तुमच्या अकॉर्डिंग, म्हणजे मी तिथे अर्धा ते 1 तांबे पाणी टाकलेलं आहे। मस्त छान अशी ग्रेव्ही झालेली आहे, तुम्ही बघू शकतात। लाईक शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल। थँक्यू।